टू हां सर सांगा. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे जिल्हा युवा अध्यक्ष माजी तसेच महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्ष. मांजरी बुद्रुक गाव गेले 3 वर्षापासून 34 गाव जात असताना महापालिकेमध्ये मांजरी बुद्रुक गाव देखील महापालिकेत समाविष्ट झालं. समाविष्ट झाल्यानंतर गेले आता 3 वर्ष झाले समाविष्ट होऊन. आता समाविष्ट झाल्यानंतर हडपसर मोंढा क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत आपलं मांजरी गाव आलं. मांजरी गाव येत असताना मांजरी गावातील ड्रेनेज लाईनचा प्रश्न, स्ट्रीट लाईटचा प्रश्न, चेंबर बसवण्याचा प्रश्न, शौचालयाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, तसेच पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्न, तसेच मांजरी बुद्रुक गावातील दिव्यांग बांधवाचा प्रश्न, स्मशानभूमीचा प्रश्न या संदर्भात आम्ही वेळोवेळी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे गेलो असता हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे सहाय्यक आयुक्त साहेबांनी आम्हाला असं सांगितलं, नाव घ्या, सहाय्यक आयुक्त ढवळे साहेबांनी असं सांगितलं की मांजरी बुद्रुक गावाला पुणे महानगरपालिकेकडून 1 रुपया देखील आपल्याला निधी आलेला नाही विकास कामासाठी. आणि मांजरी बुद्रुक गाव गेले 3 वर्षापासून टॅक्स पे करोड रुपयाचा टॅक्स भरत आहे पुणे महानगरपालिकेमध्ये. तर एवढं टॅक्स भरत असताना त्यांना सुविधा देणं बंधनकारक असताना देखील ते म्हणतात 1 रुपया देखील हडपसर क्षेत्रीय कार्यालय मांजरीकरांसाठी आलेला नाही. तर संबंधित महापालिका आयुक्त हा खूप मोठा अन्याय समस्त मांजरीकरांवर करत आहे. आज या ठिकाणी आम्ही आयुक्तांचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी कर पावतीची होळी केलेली आहे मांजरीकरांच्या या निषेधार्थ. आता आज आम्ही निषेध केल्यात बघू. आता आयुक्त साहेबांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला मध्यस्थी करून आयुक्त साहेबांची आमची भेट घ्यायला लावलेली आहे. परंतु आयुक्त साहेबांची भेट तर आम्ही घेऊच, त्यांना भेटणं बंधनकारक आहे. परंतु एवढी अतिशय त्यांना काय कळते, करामध्ये इंटरेस्ट आहे पण काम करायला इंटरेस्ट त्यांना नाही असं दिसताना दिसत आहे. तर आता आयुक्त साहेबांनी त्वरित हडपसर क्षेत्रीय कार्यालयाला 25 कोटीचा निधी वर्ग करावा मांजरीच्या विकास कामासाठी अशी मी आता त्यांना सांगणार आहोत. आता बघूया आता काय होते ते. आयुक्त साहेब हे नवीन आता आयुक्त आले, अगोदर विक्रम कुमार साहेब होते, आता डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब आलेत. त्यांचं जनमानसामध्ये मत म्हणजे त्यांच्याबद्दलचं मत खूप चांगलं आहे. बरोबर. तर तुमचा काय अनुभव आहे आणि तुम्ही त्यांना निवेदन दिलं आहे का? आता याच्या अगोदर आम्ही 10 ते 15 दिवसापूर्वी त्यांना निवेदन दिलेलं आहे. याच्या अगोदर देखील आम्ही कामासंदर्भात निवेदन त्यांना देत आलेलो आहोत. परंतु त्यांचा रिझल्ट मांजरीकरांसाठी हा बॅड आहे. बरं. कारण का 3 वर्षात आरोग्य सेवा तर सुरूच झाली नाही. पिण्याची पाणी देखील मांजरीकर तरसलेले आहेत. मुख्यमंत्री पेयजल योजना जवळजवळ 90% पूर्णत्वास आलेली आहे, तरी देखील ते आजपर्यंत मांजरीकरांना मिळालेलं नाही. मग पाणी टॅक्स तुम्ही लावताय कसला? का पाणी टॅक्स लावताय? रस्ते खराब आहेत प्रत्येक कॉलनीमध्ये. आज चिंतामणी कॉलनीमध्ये बघतोय आपण, गोकुलधाम कॉलनीमध्ये बघतोय, अशोका कॉलनीमध्ये बघतोय, मांजरी केशवनगर रोड बघतोय. अतिशय बेकार अवस्था आहे, म्हणजे दयनीय अवस्था झालेली आहे. मांजरीकर संतपलेले आहेत. याचा रोष म्हणून आम्ही या ठिकाणी कर पावतीची होळी केलेली आहे. क्या बात. शेवटचं TV10 आमचं चॅनल आहे, TV10 हे कव्हर केलं त्याबद्दल TV10चे धन्यवाद. तुमचं म्हणणं मी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार हा माझा शब्द. ठीक आहे, बोला सर. आज या ठिकाणी TV10च्या पत्रकारांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी आमची बातमी जनमानसांपर्यंत पोहोचवावी, आयुक्तांसमोर पोहोचवावी, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवावी, तसेच पालकमंत्री साहेबांना पोहोचवावी अशी त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो. त्यांचं खूप खूप आभार, धन्यवाद. घोषणा देणार आहे? हां हां, तुम्ही एकानं बोला आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी करा. या साईडला या. ठरवा. समस्त मांजरीकरांवर अन्याय करणाऱ्या आयुक्तांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. आयुक्ताचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. महानगरपालिकेच्या आयुक्तांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो. महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. क्रांती सूर्य लवजी वसंत साळव्यांचा विजय असो. संत गाडगे महाराजांचा विजय असो. थोड्या वेळ. आयुक्ताचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या आयुक्ताचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या आयुक्ताचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मांजरीकरांवर अन्याय करणाऱ्या आयुक्ताचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मांजरीकरांवर अन्याय करणाऱ्या आयुक्ताचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. आमच्या हक्काचा निधी मिळालाच पाहिजे. आमच्या हक्काचा निधी मिळालाच पाहिजे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. विकास कामे झालीच पाहिजे. विकास कामे झालीच पाहिजे. मांजरी बुद्रुक गावाची विकास कामे झालीच पाहिजे. मांजरी बुद्रुक गावाची विकास कामे झालीच पाहिजे. आयुक्तांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. आयुक्तांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. ठीक आहे सर, थँक्यू सर.
भेटणार आहे ना? परवानगी मिळाली का नाही? अजून नाही. 5-10 मिनिटात भेटतं आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे मी. परत आंदोलन चालू होईल आपलं. नाही नाही, तेवढी वेळ येणार नाही. आता पोतं भरून आणली त्या- हे आपलीच माणसं आहेत बरं का, काय नाही सगळी आपली माणसं काय आहेत. विषयच नाही. टॅक्स काउंटरचं पोतं मागवलं आता. हां, त्यांनी नाही बोललं तर परत चालू करू. येस, गोळ्या करायला. तुमचा अधिकार येतो लोकशाहीचा, काय काळजी करू नका. पण मिळेल मिळेल तुम्हाला. तुमचा आभार. TV 10 वाल्यांचा आभार. अहो सर, तुमचंच चॅनल आहे.